तर इकडे मुंबईतल्या वरळी हिट अँड रन प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे पालघरचे उपनेते राजेश शहा आणि त्यांच्या चालकाला वरळी पोलिसांनी अटक केली आहे। काही वेळापूर्वीच त्यांना अटक करण्यात आली आहे। आज सकाळी मुंबईतल्या वरळी परिसरामध्ये हिट अँड रन प्रकरणी पोलिसांनी मोटर वाहन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आणि फरार गाडी चालक मिहिर शहाच्या शोधासाठी 4 पथकं रवाना केली आहेत। आरोपीनं मद्यप्राशन केलं होतं आणि जुहूच्या एका बारमधलं 18,000चं बिल सुद्धा एनडीटीव्ही मराठीच्या हाती आलेलं आहे। मुंबईतल्या वरळीमध्ये असलेल्या प्रसिद्ध ॲट्रिया मॉलजवळ हिट अँड रनची ही घटना घडली। ॲट्रिया मॉलजवळच्या वरळी कोळीवाड्यातील नागपा दाम्पत्याच्या दुचाकीला या भरधाव गाडीनं जोरदार धडक दिली। या प्रकरणी दोघे जण खाली पडल्यानंतर त्यातल्या एकाला गाडी दामटवल्यामुळे एक महिला यामध्ये ठार झाली। शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा सकाळपासून पोलिसांच्या ताब्यात आहेत। वरळी हिट अँड रन प्रकरणी फॉरेन्सिक टीमनं गाडीची पाहणी केली। सुमारे 1 तासभर पाहणी करण्यात आली। शिवाय वरळी हिट अँड रन प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज सापडले। मिहिर शहा जुहूच्या बारमध्ये दारू पित होता, त्या बारच्या बाहेरचा सीसीटीव्ही समोर आलाय। खचलेली आहे। खरं तर हिट अँड रनच्या प्रकरणामध्ये आज काल झालेलं जे प्रकरण आहे शहाचं, हे प्रकरण मुद्दाम आपल्याला सांगतो की पुण्यातील पोर्शे कारनंतर काही या सगळ्यावर भीती वाटेल, धाक वाटेल, कायद्याचा पोलीस यंत्रणेचा धाक वाटेल। आता तिकडे पुन्हा ही घटना होते, म्हणजेच सत्ताधारी पक्षाच्या माणसाला आता इतकी हिंमत वाढली, हम कुछ भी करे तो आमचं कोणी वाकळं करू शकत नाही। वरळीच्या आसपास हा अपघात झाला। ह्याच्यामध्ये राजेश शहा नावाचा शिवसेनेचा पदाधिकारी आणि त्याच्या मुलाने हा अपघात केला आणि हा अपघात करत असताना एक आमचे कोळी बांधव प्रदीप नौखा आणि त्यांच्या पत्नी या मासे घेण्यासाठी बंदराव चालत असताना रात्री त्यांच्या डोळ्या देखत ह्या महिलेला 2-2.5 किलोमीटर ज्या पद्धतीने ह्या मुलांनी गाडीला अडकून ओढत नेलं, गंभीर घटना आहे। आणि याच्यामध्ये महिर नावाचा त्यांचा मुलगा आहे आणि रात्री अजून महिर ते पोलिसांच्या ताब्यात नाही आहे। म्हणजे ह्याचा अर्थ की राजेश शाह ह्या मुलाला पाठीशी घालतायत। बाप सापडतो पण मुलगा सापडत नाही आणि मुलगा हा व्यसनाधीन होता आणि त्याला पोलीस स्टेशनला नेलं आणि त्याची मेडिकल केली, तर त्याच्यामध्ये तो सापडला नाही पाहिजे। अशा पद्धतीनं ह्या अपघातामध्ये चुकीच्या पद्धतीने हा तपास नेण्यासाठी किंवा पोलिसांनी हा तपास व्यवस्थित आणण्यासाठी त्या मुलाला अटक केली पाहिजे।